न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा। 155 ग्रॅम एमडीची पुष्टी। मुकुंदनगरातील ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड। मुकुंदनगरातून एमडीचा महाभंडाफोड। 155 ग्रॅम मेफेड्रोनची पुष्टी। ड्रग्ज माफियांमध्ये खळबळ। अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरातून उघडकीस आलेल्या ड्रग्ज रॅकेटने संपूर्ण शहर हादरले आहे। पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे यांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करत जप्त करण्यात आलेली तब्बल 155 ग्रॅम पावडर ही एमडी अर्थात मेफेड्रोन असल्याची अधिकृत पुष्टी दिली। या प्रकरणात रेहान शेख, जिशान सय्यद आणि वसीम बागवान यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एमडी ड्रग्ज, चॉपर, लाइटर गन आणि वाहन जप्त करण्यात आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे खंडणीच्या तपासातून या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला। शहरातील तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या या काळ्या साम्राज्यामागे आणखी कोण आहेत याचा आता पोलीस शोध घेत आहेत। मुकुंदनगरातून सुरू झालेल्या या कारवाईने ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। काल दिनांक 19/7/2026 रोजी आपली तोफखाना पोलीस स्टेशनची जे चेन स्नॅचिंग प्रिव्हेंट करण्यासाठी जी आपली पेट्रोलिंग असते त्या पेट्रोलिंगमध्ये आमचे प्रभारी अधिकारी बालाजी वैद्य तसेच त्यांचं डीबी पथक आहे ते फिरत असताना त्यांना एक संशयित वाहन दिसलं। ते वाहनाजवळ ते विचारपूस करण्यासाठी त्या वाहनाला नंबर प्लेट नव्हती, तर ते विचारपूस करायला गेले असता त्या वाहनातून 2 लोक त्या ठिकाणी पळून गेले। यांना जास्त संशय आल्यानंतर त्यांनी ते वाहन ताब्यात घेण्यासाठी किंवा ते लोक त्यांना अटकाव करण्यासाठी प्रयत्न केला, परंतु ते वाहन त्यांनी पळत म्हणजे पुढे गेलं तर आपल्या लोकांनी पाठलाग करून पोलीस स्टेशनच्या समोर त्या ठिकाणी त्या वाहनाला अडवलं, त्या लोकांना अटकाव केला। मग त्यांची थोडी विचारपूस केल्यानंतर त्या वाहनामध्ये त्यांनी एक म्हणजे एमडी सदृश्य पावडर आहे असं सांगितलं। त्या अनुषंगाने आम्ही शासकीय पंच तसेच कार्यकारी दंड अधिकारी जे काही NDPS ॲक्टनुसार जे काही आपल्याला प्रक्रिया आहे ती प्रक्रियेसाठी बोलावलं त्यांना आणि मग पूर्ण त्याची जी पूर्ण त्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्यामध्ये एक आपल्याला साधारणतः 155 ग्राम एक एमडी सदृश्य पावडर त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चाकू मिळून आलेला आहे, एक लाइटर सारखी गन मिळून आली, एक खेळण्याची गन मिळून आलेली आहे, विविध मास्क म्हणजे ते या ठिकाणी काहीतरी दरोड्याची किंवा चोरी करण्याची तयारी जे काही सामान लागते त्या ठिकाणी त्यांच्याकडे मिळून आलं आणि ते या ठिकाणी चोरी करण्याच्या उद्देशानेच त्यांनी ते सामान बाळगलेलं होतं। या अनुषंगाने सर्व जो काही पंचनामा किंवा सर्व जप्ती करण्यात आलेली आहे। यामध्ये 3 आरोपी आहेत, जिशान शौकत सय्यद, रिहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान यांना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी फरार आहे आणि एक आरोपी आणखीन तो अनोळखी आरोपी निष्पन्नचं काम चालू आहे। बाकी आता तो तपास आहे तो परिपूर्ण तपास करण्यात येणार आहे की हे जे कुठून आलेलं आहे, कोण दिलेलं आहे आणि याचं जे काही म्हणजे बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड लिंकेज आहे त्यानुसार वगैरे तपास करण्यात येणार आहे। ते जे मुद्देमाल आहे साधारणतः 30 लाखाचा जो काही आपल्याला जो काही पावडर आहे एमडी सदृश्य पावडर आहे ते मिळालेलं आहे। बाकी सर्व जो काही वाहन वगैरे आपण एक अंदाजे 36 लाखापर्यंत सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।